हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. मी अर्चना पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ, एक नवीन माहिती तुमच्यापुढे घेऊन आलेली आहे. ती म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा मनातच राहतात, पूर्णच होत नाहीये. किंवा मग या प्रकट दिनाला आम्ही अमुक अशी इच्छा धरलेली आहे. स्वामींजवळ ती आपली इच्छा कशी बोलावी की ते पूर्ण करतील? असा कोणता मार्ग आहे का? तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता नीट ऐका शेवटपर्यंत. म्हणजे तुमची कुठं चूक होत असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. साधारणतः काय होते, अनेकांना असं वाटते की आम्ही खूप जुने स्वामी भक्त आहोत. आम्ही अमुक वर्षापासून स्वामींची सेवा करतोय, लहानपणापासून करतोय. असा कळत नकळत अनेक स्वामी भक्तांच्या मनामध्ये इगो कुठे ना कुठेतरी येतो. मला कोणालाही दुखवायचं नाहीये. पण ही खरी गोष्ट आहे. आपल्या अंतःकरणाला आपण विचारू शकतो, की आपण असं मनामध्ये म्हणतोच ना, की मला स्वामी सेवेतलं सगळं माहिती आहे. मी अगदी लहान असल्यापासून स्वामी सेवा करते. जप करते, लिखित नामजप करते, नामस्मरण करते. सर्व काही येतं मला. पारायण अगदी मी 1 तासाच्या आतच वाचते, अर्धा पाऊण तासात. तर हे सगळ्या गोष्टी आहेत ना, या जवळ भगवंताच्या चरणाशी गेल्यानंतर अगदी निष्फळ असतात किंवा निष्क्रिय असतात या गोष्टी, क्षुल्लक असतात या गोष्टी. स्वामींच्या चरणाजवळ किंवा कोणताही भगवंत असू दे, असं नाहीये की स्वामीच जिथे जाईल तिथे ही सेवा फक्त त्या एका परमात्म्याजवळच जाऊन पोहोचते. तो परमपिता परमेश्वर ज्याच्या चरणाशी आपण विलीन होणार आहोत, तेव्हा आपल्या मनातील भाव आणि आपण कशाप्रकारे आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे. काही थोड्याशा चुका होतात आपल्या, तर त्या आपल्याला बदलायच्या आहेत. मग बघा, मनातील इच्छा मनात न राहता कशी ती अस्तित्वात येते आणि तुमच्या वास्तवात येते, म्हणजे वास्तविकमध्ये तुम्ही ती इच्छा जगताल. आपल्या इच्छा अनेक असतात. असं काहीच नाहीये की एकच इच्छा असते, बरोबर? मग मनामध्ये सतत असा विचार येत राहतो, माझी ही जर इच्छा पूर्ण झाली तर? नाही, नाही स्वामी, पण मला त्याच्या अगोदर हे हवं या, ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे. अशी विचारांची घालमेल नुसती चालू असते. जरी आपण चरणांशी स्वामींच्या आहोत, मठामध्ये गेलो आहोत, आपल्या देवघराजवळ आहोत किंवा मग अगदी अक्कलकोटला जरी गेलेलो आहोत, की आपल्याला स्वतःलाच कळत नाही, की आपल्याला काय हवं आहे. असं किती जणांना होतं सांगा, ज्यांचा दृढ विश्वास आहे, की मला जॉबच हवा आहे. काही जरी झालं तरी स्वामी मला जॉब मिळालाच पाहिजे किंवा मी जॉबसाठीच प्रयत्न करते. जॉब असेल तर अनेकांच्या हेल्थच्या तक्रारी आहेत, घरामध्ये किरकिर आहेत त्यासाठी बोलत आहेत, भांडणं आहेत, वादविवाद आहेत, रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा पैशांच्या समस्या आहेत आणि जॉबसाठी मागताय, या सगळ्या गोष्टीही सांगताय. तर ह्या सगळ्यांमध्ये आपलं मन जर नसेल ना एकदम शांत, तर या गोष्टी आपल्याला निष्फळ ठरतात. वाटताना अगदी क्षुल्लक वाटणारी ही गोष्ट तुम्ही जर शांत मनाने गंभीर विचार करून पाहिली, तर तुम्हाला याचं उत्तर स्वतःलाच नक्की सापडेल. अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओ जे आपले असतात स्तुती मराठी कॉर्नरवरचे, ते पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र जरूर करा बरं का. कारण युनिक असतात, काही साधे सोपे उपाय असतात माझे आणि काही जे मी माझ्या विचारातून म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं, ते तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आता हेच सांगणार आहे. आपल्या विषयाकडे वळूया. आता समजा अमुक इच्छा माझी जर पूर्ण झाली तर किती छान होईल, असे आपण मनातल्या मनात बोलतो. हेच जर आपण आपल्या स्वामींना सांगितलं तर ते नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतील, असं आपल्याला वाटू लागतं. पण स्वामींना कसं सांगावं, त्यांच्याजवळ आपली प्रार्थना कशी करावी, हेच आपण समजत नाही किंवा आपण जाईल तिथे वारंवार ती इच्छा मागतो, दुसरीकडे जाऊन दुसरी इच्छा मागतो. काही जणांना नक्की काय पाहिजे ना, तेच समजत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा शांत मन करा. अगदी संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्या-उठल्या 2 मिनिटं फक्त, सुरुवातीचे 2 मिनिटं दीर्घ श्वास घ्या तुम्ही. 4 ते 5 फक्त दीर्घ श्वास घ्या आणि लक्षात घ्या त्या श्वासाचं इतकं खोलवर श्वसन असलं पाहिजे ते, की पोटामध्ये तो श्वास थांबवायचा आहे आणि मग नंतरनं तो सोडायचा आहे. यामुळे मन एकदम शांत होतं आणि त्या क्षणाला देवाला मनोमन आभार मानायचे, की आजचा नवीन दिवस माझ्या जीवनामध्ये मला दाखवलास म्हणून. मग तेव्हा बघायचं, की मला नेमकं काय हवं आहे माझ्या जीवनामध्ये. सुख हवं आहे, शांती हवी आहे मानसिक, की मला रिलेशन हवे आहेत, की फक्त पैसा हवा आहे.
या सगळ्या गोष्टींतून तुम्हाला जी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची वाटेल प्रायोरिटी, तर ती गोष्ट मनोमन फक्त तुम्ही 5 वेळा सुरू करायची आहे. सुरुवातीचे 11 दिवस आपल्याला 5 वेळा ही इच्छा म्हणायची आहे. तर कशी म्हणायची मग ही इच्छा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तसंच जी प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली, दीर्घ श्वास घ्यायचा, पोटामध्ये तो ठेवायचा साठवून. सुरुवातीला ही प्रक्रिया अवघड वाटेल, पण नंतर या श्वासाच्या प्रक्रियेमुळे मन शांत होऊ लागतं आणि आपल्या इच्छेवरती आपलं कॉन्सन्ट्रेशन राहतं. आपल्याला समजतं, त्यानुसार आपल्याला देव मार्गदर्शन देतो आणि ध्येय गाठायला यश देखील देतो. देव म्हणतो, "तू सगळं मागतोयस माझ्याकडे, बरोबर आहे. पण नेमकं तुला पाहिजे तरी काय? तुला तरी कळतंय का, की तुझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे?" तर त्यासाठीच एकमेव गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे. सुरुवातीला अगदी 2च मिनिटं तुम्ही दीर्घ श्वसन करायचं आणि मग तुम्ही उठायचं आहे. तुमची दिनचर्या जी आहे ती पार पाडू शकता. नंतर पुन्हा मी तुम्हाला सांगेल, कमेंट मला जरूर करा या गोष्टींसाठी, की काय करायचं आहे आपल्या इच्छेसाठी कशाप्रकारे. म्हणूनच सर्वप्रथम जी गोष्ट व्हावी असे तुम्हाला वाटते ना, ती कशा पद्धतीने व्हावी, त्यामध्ये काय अपेक्षित आहे, प्रथम ते ठरवायचं आपल्याला. हवं तर एका वहीमध्ये, एका पेजवर तुम्ही ते डिटेलमध्ये लिहून काढा. ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी काढा. ज्या घरात असतात आपल्या ताई वगैरे, त्यांनी दुपारी वगैरे लिहून काढा. मन शांत करा. जेव्हाही मन शांत करायचं ना, श्वास जो आहे तो दीर्घ घ्यायचा आणि मग बघा किती मनामध्ये शांत वाटतं, आत्मिक शांतता वाटते. लिहून काढायचं सगळं डिटेलमध्ये. स्वामींसोबत सगळं शेअर करायचं. त्यांना धडधडीत वाचून मन मोकळेपणाने त्यांच्याशी बोलायचं. तुमच्याकडे फोटो आहे, मूर्ती आहे, देवघरापाशी बसू शकता, फोटोजवळ बसू शकता. अगदी बोलायचं आहे जसं आपण आपल्या आईशी बोलतो, वडिलांशी, फ्रेंडशी बोलतो, आपल्या घरातल्यांशी बोलतो, तसेच तुम्ही बोलायचं आहे. आता यामध्ये स्वामीच असं नाही, ज्यांची ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांनी त्याप्रमाणे करू शकता. फक्त गरज काय आहे, तर संपूर्ण विश्वासाने बोलायचं आहे आणि विश्वासाने ती इच्छा पूर्णच झाली आहे अगदी, आणि पूर्ण झाल्यावरती काय तुमच्या मनामध्ये ते फीलिंग येतात त्या प्रकारे लिहायचं आहे. हे खरंच मी जे हे केलं ना, तेव्हा मला याची किंमत कळाली. अनेक वेळा ऐकलं होतं, अनेक वेळा म्हटलं होतं. खरंच अगदी मंदिरात गेले ना, काहीच कळत नाही. काय बोलायचं आहे? माझं हे पण टेन्शन आहे, ते पण टेन्शन आहे, मुलांचं टेन्शन आहे, काय करू? म्हणून स्वतःविषयी कायम जी इच्छा आपण लिहिलेली आहे, निगेटिव्ह अजिबात बोलायचं नाही. अनेक जणांना, अगदी बऱ्याच जणांना सवय असते निगेटिव्ह बोलायचं. माझं काही चांगलंच होत नाही, मला कधीच काही वेळेवर मिळत नाही, माझ्यासाठी कोणीच काही विचार करत नाही, मी सगळ्यांचा विचार करते, मला जेव्हा गरज असते तेव्हा कोणच माझ्या वेळेवर नसतं. तर सर्वात पहिलं असं हे स्वतःविषयी चुकीचं बोलणं थांबवा पहिलं. एकदा स्वतःला विचारा, हे खरंच गरजेचे आहेत का शब्द? हे बोलल्याने काय माझं आयुष्य बदलणार आहे? की हे बोलल्यामुळं देव वरतून येऊन म्हणणार आहे, "नाही, नाही असं नको बोलू, धर हे घे तुझ्या मनाच्या सगळ्या गोष्टी मी देतो" म्हणून? होणार आहे का? एक क्षणभर थांबायचं आणि बघायचं. आपल्या मनालाच हे प्रश्न विचारायचे, जे मी तुम्हाला आत्ता सांगितले. बघा करून प्रयत्न. खूप छान रिझल्ट येतो. ज्या काही गोष्टी चांगल्या आहेत ना तुमच्याकडं, त्या येणारच तुमच्याकडं. पण त्या निघून देखील जातात न मिळता. का बरं? कारण आपल्या शब्दांमध्ये ताकद असते. आपण खूप वेळा ऐकलेल्या आहेत ह्या गोष्टी, पण कधी अनुकरण केलेलं नाहीये. तर आज आपल्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मला खास हे स्वामी भक्तांना सांगायचं होतं. अनेक स्वामी भक्त म्हणतात, "आम्ही खूप जुने सेवेकरी आहोत. नवीन जे आलेत त्यांना खूप प्रश्न पडतो. बापरे! हे एवढे मोठे स्वामी भक्त आहेत. मी काहीच नाही का? मी क्षुल्लक आहे. मला काहीच म्हणजे किंमत नाहीये का? की मी अजून अध्यात्मात पूर्ण म्हणजे झिरोच आहे?" तर असं काहीही नाहीये. सगळे गैरसमज मनातून काढून टाका. कधी ना कधीतरी आपल्यासोबत हे चांगलं होणारच आहे. योग्य वेळ आल्यानंतर ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. फक्त गरज आहे ते आपले शब्द, अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्द नीट वापरणे. आपण जे आज बोलतो ते भविष्यात घडतं. बघा तुम्ही. अशा खूप उदाहरणं आहेत, खूप एक्झाम्पल आहे. कधी मी लाईव्ह जर घेतलं तर तुमच्याशी डिटेलमध्ये बोलेल या विषयांवरती. जेव्हा तुमच्या मनात लगेच एखादा निगेटिव्ह विचार आला, त्यावेळेसच मनाला सांगायचं, "खरंच गरज आहे का याची? स्वामींना आवडेल का हे?" लगेच दुसरीकडं मन वळवायचं आपलं. नामस्मरण लगेच घ्यायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लगेच आपलं माइंडच डायव्हर्ट होतं. तुम्ही बघा, चेक करून बघा. मी केलेलं आहे हे. पॉझिटिव्ह विचार लगेच मनामध्ये येतात
आणि माझं सगळंच चांगलं होणार आहे, हाच विश्वास धरायचा. हो, मला वेळ लागेल थोडासा. काहीतरी गोष्टी असतात, ज्या मला दिसत नाही, पण माझ्या देवाला तरी दिसतात ना. म्हणून जरासं मनाविरुद्ध झालं तर लगेच नाराज व्हायचं नाही. देवाला दोष द्यायचा नाही, वेडं-वाकडं बोलायचं नाही आणि जेव्हा चांगलं होईल, तेव्हा आठवणीने, मनाने, आनंदाने, हसून खळखळून तो आनंद तुम्ही इतरांना शेअर करा, स्वामींना शेअर करा, कोणाला नाही करायला जमलं तर. पण आनंदी राहावा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.